नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनीत मोरे. तर वनभोजनाच्या ह्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सांगितलं होतं की वनभोजन म्हणजे एक वन डे ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये वनात जायचं किंवा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अशा जागेवरती जायचं, जेवण बनवायचं, खायचं, मजा करायची आणि संध्याकाळी परत यायचं. तर आमच्या इकडे या अशा ट्रिपला वनभोजन असं म्हटलं जातं. तर याचा पहिला पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर मी तुम्हाला रेकमेंड करीन की तो पार्ट पहिला बघून घ्या आणि त्याच्यानंतर ह्या पार्टला या. बाकी हा व्लॉग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, तर शेवटपर्यंत पाहत राहा. आणि त्यातच आमच्या रितेशला वहिनीशिवाय करमत नव्हतं, कारण की रितेश होता इकडे आमच्या बरोबर आणि वहिनी होती तिकडे सिनियर मंडळींबरोबर. त्याच नादामध्ये त्यांनी भुजिंग सुद्धा करपवले. माईक वरून हर्षितने अनाऊन्स करून आमच्या वहिनीला बोलवून घेतलं खास रितेशसाठी. आता सरबत पिल्यानंतर आमच्या काकांची क्रिएटिव्हिटी बाहेर निघत होती. त्यात त्यांच्या वाजवण्यावरती आम्ही ओळखायचं. आणि आजीचं म्हणणं असं, मनात तसं तू घेतोस म्हणून तुला तसं वाटतं की तू बरोबर वाजवतोयस. मनात तसं घेतो म्हणून तुला आता बघ आता बघ मी काय होतो. आता मी काय बोलला नाही, शब्द वापरला माझ्या समोर ठेवलंय पण मी घालणा शब्द वापरलाच नाही. मी काय होतो असं बघा सूर बघा. सिंगोट सिंगोट टोटेरा बलेल बलेल बलेल. आता बऱ्यापैकी गप्पा रंगल्या होत्या. त्यात नवीन लग्न होऊन रितेशच्या मित्राची बायको आली होती आणि तिला सांगण्यात आलं की होळीच्या दिवशी, होळीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला गावं लागतं आणि नाचावं लागतं. तो हा किस्सा. असं हात जोडून नमस्ते करते आणि मग करत देते. असं कोण होळीच्या टायमाला गेला, ती आली बाहेर नाचायला लागली, चिंगोट चिंगोट टोटेरा भैया नमस्ते. हिला काय झालं? नंतर मित्र तो काल है ना, रात्री मी तिला सांगितलं असं का हम लोग के यहाँ पे ना होली पे ऐसा रहता है कि कोई भी मेहमान आता है तो उसके सामने नाचने का. त्यात आमचे भाऊजी माईक घेऊन आले आमच्या काकांसाठी. आणि मग आमच्या काकांचं सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे मोठा दिवसा तुम्ही ते पण टाकली सगळं टाकलं, तुमचं काम झालंय. मोठ्या ड्युटी तुम्ही 4 ड्युटी पण आधी तुम्हाला नाही का सिंगल मध्ये. आता इथे अपेक्षित होतं की सर्वांनी ह्या नाचामध्ये सहभाग घ्यावा, पण व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघतायत की मी एकटाच वाजवतोय आणि माझे काका एकटेच नाचतायत आणि बाकीचे फक्त मजा घेतायत. असो, आता जिथे वाजवणं आलं तिथे माझे पप्पा कसे काय मागे राहतील. त्यांनी जांबेच्या वाजवण्यामध्ये सहभाग घेतला आणि एक प्रकारचा संदेश दिला मला की ही जी कला आहे ती माझ्याकडून तुझ्यात गेलेली आहे.
आणि खऱ्या अर्थाने ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो ते म्हणजे वनभोजन, ह्याची कम्प्लिटली तयारी झाली होती आणि आता जेवणाचा आस्वाद घ्यायची वेळ जवळ आली होती. आणि हे बघा आलं आमचं जेवण फायनली. हे असं जे जेवण असतं ना त्याची चवच वेगळी लागते, एकदम जबरदस्त, एकदम भारी जबरदस्त असं चिकन आणि मटन, त्यात थोडासा भात आणि पावाची स्लाइस. क्या बात है, एक नंबर. त्यात मी आणि मंजिरी वेगळे बसलो होतो शेणाने सारवलेल्या थंडगार अशा ओट्यावरती. अशा जागी जेवण करायची मजाच वेगळी होती. काय सांगू तुम्हाला मित्रांनो. आता स्वादिष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर वेळ आली होती नदीवर जाण्याची. आता नदीवरचा सीन असा की पोहणारी मंडळी खोल पाण्यात आणि आमच्या रितेशच्या म्हणण्यानुसार बाकीची बेडकं एक किनाऱ्याच्या कमी पाण्यात बसलेली. वरती रखरखीत ऊन आणि खाली थंडगार पाणी, त्यामुळे 5-5 मिनिटांनी फक्त एक डुबकी मारायची आणि पाण्यात थपकून बसून राहायचं. आता परत हे काही स्विमिंग पूल नव्हतं, नदीच्या पाण्यात मासे देखील असतात. त्यात मी शॉर्ट्स घातल्यामुळे ते मासे कुठे कुठे जात होते कोणाला माहिती. असो, आणि काकी नको नको म्हणत होती तरी सुद्धा आमच्या काकांनी हर्षितची मजा घ्यायची ठरवली. आता ते फुटेज आम्हाला कॅप्चर करता आलं नाही, पण आमच्या काकांनी आणखी एक प्रयत्न हर्षितला असंच दाबून ठेवण्याचा केला होता. त्यावरती आमच्या हर्षितनी काकांना असं काही पाण्याच्या बाहेर उलट पालट फेकलंय, काकांचा झाला टांगा पलटी, घोडे फरार. त्यात कोणीतरी बोललं की मासे डेड स्किन खातात म्हणे. मग सर्वच पाय टाकून बसले शांत पाण्यात. फ्रीचं मॅनिक्युअर का पेडिक्युअर काय करायला, ते काय तुम्ही बोलतात ते करायला. का काय माहिती नाही, पण आमच्या काकांना सैराट मधलं ते कॅरेक्टर करावं असं वाटलं आणि आमच्या काकांनी ते ऍक्ट करून दाखवला. त्यात आमचे काका पलीकडच्या बाजूला गेले आणि अर्ची अशी हाक आमच्या काकीला मारली. तिकडनं सूर उडी मारली पाण्यात आणि पोहत पोहत या दिशेला आली. आणि अशामध्ये सर्व न पोहणाऱ्या लोकांना वाटत असतं की एका दिवसात आपण पोहायला शिकलं पाहिजे. तसंच मला देखील वाटत होतं. म्हणून ज्यांना पोहता येतं त्यांनी मला वेगवेगळे सल्ले द्यायला चालू केले आणि तेच माझे प्रयत्न चालू होते. आणि मित्रांनो, गमतीची गोष्ट म्हणजे असं पोहायला शिकावं असं वाटणं हे त्या दिवसापुरताच मर्यादित असतं. दुसऱ्या दिवशी सर्व काही परत बॅक टू स्क्वेअर वन. त्यात मी रितेशला सांगितलं की पोहतोय असं वाटलं पाहिजे, असं फुटेज काढ. आणि ही बाकीची बेडकं. दियाला असं सुचलं की आपण रील बनवूया. 1,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी अशी रील बनवलेली आहे. अशी भन्नाट आयडिया दियाला सुचली आणि ती आयडिया होती निशाणा ह्या गाण्यावरती रील बनवायची. काय युनिक आयडिया आहे, एक नंबर. आणि मग काय ही मजा चालू झाली. पाण्यावरती कधी तुम्ही ड्रम सेट वाजवलेत का? माझ्या पप्पानी ती कमाल करून दाखवली. हे बघा, मग माझे पप्पा नाचून नाचून थकले. मग त्यांनी ठरवलं की आता बाहेर बसून फक्त कोरिओग्राफी करायची. अगोदर जसं तुम्ही बघितलं की माझ्या पप्पांनी पाण्यामध्ये ड्रम्स वाजवले होते आणि आता पाण्यात ढोलकी वाजवतायत ते. आता माझ्या काकांनाही रिलॅक्स करावं असं वाटलं म्हणून तेही किनाऱ्याला येऊन पडले. आता माझ्या काकांचीही बॅटरी डाऊन झाली होती म्हणून तेही किनाऱ्याला येऊन रिलॅक्स करत होते. पाण्यामध्ये नाचून गाऊन थकल्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि घेतला कोऱ्या चहाचा आस्वाद. एवढं सगळं खाऊन पण आमच्या हर्षितचं पोट काय अजून भरलं नव्हतं. टॅन झालेले आणि थकलेले चेहरे तुम्हाला दिसत आहेत, पण आमची मंजिरी अजून तितकीच फ्रेश. मग आम्ही निघाले परत घरी येण्यासाठी. थकलो जरी असू तरी मजा मात्र कमी झालेली नव्हती, एक्साइटमेंट मात्र कमी झालेली नव्हती. तिथेही आम्ही मजा करत होतो. गाडी आम्ही थांबवली मध्ये पाण्याच्या कॅन्स परत करण्यासाठी, रिटर्न करण्यासाठी. तिथेही धमाल चालली होती. गाडी थांबल्या थांबल्या तिथेही आम्ही नाचायची मजा घेतली भर रस्त्यामध्ये. आणि परत आम्ही पोचलो डहाणूला. गाड्यांची चुकामुक झाल्यामुळे बाकीच्यांना काही टाटा करता आला नाही, पण मंजिरी आमच्या गाडीत असल्यामुळे तिला टाटा केला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. आणि हा असा एक सुंदर प्रकारे आमचा वनभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खूप मजा आली, मस्त, खूप छान वाटलं. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. या व्लॉग मध्ये इतकंच. आता मी रजा घेतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.